ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, लहानपण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक मुख्य घटक असतो। जसजशी व्यक्ती मोठी होत जाते तसतशी त्याच्यामधला किंवा तिच्यामधला लहानपण पूर्णपणे विसरत जात असतो। आणि कधी जीवनामध्ये ब्रेक घेत असताना माणसाला आपल्या जीवनातील लहानपणाविषयी आठवण येत असते। लहानपणी केलेल्या गमती जमती, लहानपणी खेळलेले खेळ, लहानपणी केलेली मजा ही खरोखरच अविस्मरणीय असते। जीवनातील एक जणू काही केंद्रबिंदू असतो आणि कळत नकळत हे बालपण, हे लहानपण माणसाला कुठे ना कुठे स्पर्श करत असतो, जीवनामध्ये आनंद देत असतो। परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना आपलं हरवलेलं बालपण याविषयी आठवण करून देत आहे। जेव्हा जेव्हा मनुष्य गर्विष्ठ होतो, जेव्हा जेव्हा मनुष्य स्वतःला दुसऱ्यापेक्षा उच्च समजायला तयार असतो, किंवा जेव्हा जेव्हा व्यक्ती इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतो, भेदभाव करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन एकदम स्ट्रॉंगपणे, सामर्थ्याने आपल्या जवळ येऊन आपल्यामधील बालपण आपल्याला दाखवत असते। आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जोपर्यंत आपण लहान बालकाप्रमाणे झालो नाहीत किंवा होणार नाहीत, तोपर्यंत कदाचित स्वर्गामध्ये जाणे फार कठीण असणार आहे। प्रभू येशू ख्रिस्त बाळाला फळ महत्वाचं देत आहे। लहान मुलाला प्रभू येशू ख्रिस्त उच्च स्थान देत आहे, कारण लहान बालक म्हणजेच देवाच्या बागेतील फुलं असतात। ते जणू आपल्याला जीवनातील प्रत्येक गोष्टीचा सुंदरपणे आस्वाद कसा घ्यायचा ते शिकवत असतात। ज्याप्रमाणे लहान बाळ निरागस असतात, जीवनामध्ये नेहमी नम्र असतात आणि नेहमी इतरांचा मान सन्मान करणारे असतात, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, आपण देखील जीवनामध्ये गर्विष्ठ न बनता इतरांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि जी व्यक्ती स्वतःला नम्र करत असते जीवनामध्ये, जी व्यक्ती स्वतःला उच्च न करता इतरांना उच्च करत असते आणि नेहमी स्वतःला नम्र करत असते, त्या व्यक्तीमध्ये ते बालपण उठून दिसत असते। त्या व्यक्तीला परमेश्वर उच्च करत असते आणि नम्र होणारा व्यक्ती कधीच जीवनामध्ये खाली पडत नसतो, तर परमेश्वर त्याला उचलत असतो। आणि म्हणूनच लहान बालकाप्रमाणे नम्रपणाचं जीवन जगण्यासाठी आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पाचारण करत आहे। लहान बाळ ज्याप्रमाणे पूर्णपणे आपल्या आई वडिलांवरती अवलंबून असते, प्रत्येक कार्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्या पूर्ण लक्ष आपल्या आई वडिलांकडे भेदलेलं असते, लागलेलं असते, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, आपण देखील आपल्या जीवनामध्ये आपलं प्रत्येक लक्ष आपण परमेश्वराकडे केंद्रित केलं पाहिजे। आणि नक्कीच जी व्यक्ती परमेश्वरावरती अवलंबून असते, त्या व्यक्तीला परमेश्वर नेहमी सपोर्ट करत असतो। आज देऊळ माता या लहान बालकाचं उदाहरण देत असताना आपल्या समोर सुंदर असं संताचं उदाहरण ठेवत आहे, ते म्हणजेच टेरेसा ऑफ चाइल्ड जीसस, लहान बाळ, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बागेतील लहान बाळ, ज्याला आपण चाइल्ड जीसस, टेरेसा ऑफ चाइल्ड जीसस अशा नावाने संबोधत असतो। त्याला लहान बाळ का म्हटलं जाते? कारण अवघ्या 15व्या वर्षी जिथे तिचं बालपण असते, खेळायचं असते, हसायचं असते, त्या 15व्या वर्षी ती आपलं जीवन परमेश्वराला अर्पण करते आणि अगदी वयाच्या 24व्या वर्षी ती देवाघरी निघून जाते। तिचा तो लहान कालावधी यामध्ये ती परमेश्वराचं मन जिंकते। असं सांगतात की संत पद घेण्यासाठी माणसाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग्स किंवा मोठमोठ्या गोष्टी किंवा चमत्कार करण्याच्या गरज नसते। तर जर व्यक्ती जीवनामध्ये नम्र झाली, जर व्यक्ती इतरांना मान सन्मान करत असेल आणि परमेश्वरापूर्ण अंतःकरणाने प्रेम करत असेल, तर नक्कीच त्या व्यक्तीला संत पद मिळू शकते। टेरेसा ऑफ चाइल्ड जीसस, ती बाळ येशूची टेरेसा ऑफ चाइल्ड जीसस, हिने जास्त काही केलं नाही, परंतु ते जीवन जे तिला दिलेलं होतं, त्या जीवनामध्ये तिने प्रार्थना करून, इतरांसाठी प्रार्थना करून, जे काही आत्मे जे स्वर्गामध्ये जाण्यासाठी तडफडत आहेत,
त्या आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी प्रार्थना करून, इतरांसाठी प्रार्थना करून आणि एकमेकांना सपोर्ट करून तिने परमेश्वराचं मन जिंकलं. आणि म्हणून अवघ्या 24 वर्षामध्ये परमेश्वराने तिला स्वर्गामध्ये बोलवलं. जणू काही बागेतील एक सुंदर गुलाब म्हणून परमेश्वराने तिने आपल्या बागेमध्ये आणून ठेवलेलं आहे. संत तेरेसाचं जीवन हे नम्रपणे भरलेलं होतं. संत तेरेसाचं जीवन हे पूर्णपणे परमेश्वरावरती अवलंबून असतो. आपण देखील आपलं जीवन नम्रतेने भरूया. बालकाप्रमाणे आपलं बालपण आपण आठवण्याचा प्रयत्न करूया आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती भिस्त ठेवून, विश्वास ठेवून आपण जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंदाने आस्वाद घेऊया आणि चांगले जीवन जगून परमेश्वराला आपण नक्कीच त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वराला नेहमी आनंदित करण्याचा प्रयत्न करूया. आमेन.